नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.5 यातील थर्ड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे, x = 80 स्क्वेअर अँड y = 280 देन शो दॅट। हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। ही साइड या साइडला इक्वल आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। पहा इथे y ची व्हॅल्यू दिलेली आहे, x पण दिलेला आहे। आपल्याला ही टर्म फाइंड आउट करावी लागेल, बरोबर आहे। नंतर व्हॅल्यू पुट करू आपण, LHS = RHS आपण प्रूफ करणार आहोत। सोल्यूशन x = 80 स्क्वेअर हे आपल्याला दिलेलं आहे। डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t कारण t हे येथे पॅरामीटर आहे आणि a हा कॉन्स्टंट आहे। विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dx/dt। a हा कॉन्स्टंट आहे, परंतु t स्क्वेअर त्याचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t पॉवर समोर येईल, पॉवर 1 ने कमी होईल 2t, बरोबर आहे। म्हणजेच काय, dx/dt थोडं व्यवस्थित लिहून घेऊ आपण, 280 याप्रमाणे। y ची व्हॅल्यू दिलेली आहे 280। डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t देअरफॉर dy/dt इक्वल टू 2 हा कॉन्स्टंट आहे, a हा कॉन्स्टंट आहे, t चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 येईल, बरोबर आहे। 2a हा कॉन्स्टंट आहे, परंतु t चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1, 2a × 1 म्हणजे काय होईल 2a। ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला 2a मिळणार आहे। पण आपल्याला काय पाहिजे, d2y/dx²। त्यासाठी आपण आधी dy/dx व्हॅल्यू फाइंड आउट करू। नाऊ dy/dt ही व्हॅल्यू काढलेली आहे आपण, आणि dx/dt ही पण व्हॅल्यू काढलेली आहे, बरोबर आहे। पण ही व्हॅल्यू काय आहे 2a, आणि ही व्हॅल्यू आहे dx/dt 280, बरोबर आहे। ही व्हॅल्यू काढली आपण, नंतर ही पण व्हॅल्यू काढलेली आहे, त्या इथे पुट केल्या आपण 280। 2 कॅन्सल होतील, a कॅन्सल होईल, 1/t इक्वल टू 1/t। ही व्हॅल्यू कशाची आहे, dy/dx, देअरफॉर dy/dx। dy/dx ची व्हॅल्यू आपण किती काढली, 1/t। आपल्याला काय पाहिजे, d2y/dx²। इथे dx आहे, आपल्याला dx² पाहिजे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू आपण x ने डिफरन्शिएट करणार, विथ रिस्पेक्ट टू t नाही, कारण इथे आपल्याला dx² पाहिजे। त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू x ने आपण डिफरन्शिएट करू। डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे d2y/dx², d2y/dx², बरोबर आहे, विथ रिस्पेक्ट टू x। येथे 1/t आहे, परंतु आपल्याला डिफरन्शिएटिंग करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x ने। येथे 1/t आहे, येथे x आहे, येथे t आहे, येथे dx आहे, येथे t आहे। म्हणजे आपण कसं डिफरन्शिएटिंग करणार, पहिला आपण विथ रिस्पेक्ट टू t ने 1/t डिफरन्शिएटिंग करणार, आणि या t ला विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएटिंग करणार, म्हणजे मल्टिप्लाय करणार आपण dt/dx याप्रमाणे। 1/t याचे डेरिव्हेटिव्ह 1/t म्हणजे काय, t चा -1 पॉवर, बरोबर आहे, +1 म्हणजे t चा -1 पॉवर होईल। हे t वर आणले आपण तर, म्हणजे पॉवर समोर येईल आणि पॉवर 1 ने कमी होईल, म्हणजे -1 -1 म्हणजे हे -1 × t म्हणजे t होईल -t, आणि -1 -1 -2। याला आपण असंही लिहू शकतो, हा t आपण आता पॉझिटिव्ह करू, म्हणजे t चा स्क्वेअर 1/t²। हे मायनस साईन, t ला पॉवर -2 आहे, हा जर पॉवर प्लस केला तर 1/t² होईल, बरोबर आहे। म्हणजे 1/t याची डेरिव्हेटिव्ह काय आहे, -1/t², -1/t²। हे आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण पाहिलेलं आहे, dt/dx। dt/dx ही व्हॅल्यू नाही आपल्याकडे, परंतु dx/dt आहे, म्हणजे dt/dx ला आपण असं लिहू शकतो, -1/t² × 1/, आता हे वर जातील dx आणि dt खाली येतील, कारण 1/, याप्रमाणे लिहिलेलं आहे आपण, बरोबर आहे। याचा रेसिप्रोकल केला आपण तर 1/, असं होईल। dx/dt ही व्हॅल्यू आहे 280, ही व्हॅल्यू पुट करू आपण,
मायनस 1/t², हे 1 ही व्हॅल्यू आहे 2a_t बरोबर आहे. म्हणजे -1/2a_t³ होईल, 2a_t³ बरोबर आहे. t² × t म्हणजे t³, d2y/dx² बरोबर आहे. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे x = y = पण आहे आणि d2y/dx² ही पण व्हॅल्यू आपण काढलेली आहे बरोबर आहे. सर्व व्हॅल्यू पुट करू आपण. =0 दाखवायचं आहे आपल्याला. LHS ही घेणार आपण आणि सॉल्व करत करत आपल्याला 0 आला पाहिजे. नाऊ LHS काय आहे? xy d2y/dx² d2y/dx² प्लस a बरोबर आहे. ही LHS आहे. आपल्याला सॉल्व करत करत 0 आला पाहिजे म्हणजे दोन्ही इक्वल होईल. ची व्हॅल्यू आहे at², x = at². इथे इंटू मल्टिप्लिकेशन आहे. y ची व्हॅल्यू आहे 2at इंटू d2y/dx² ही व्हॅल्यू काढलेली आहे -1/2at³ -1/2at³ आणि हा प्लस a ॲज इट इज. त्याची व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडे. प्लस a ॲज इट इज. पहा हे 2a² होईल, 2a² t² × t म्हणजे t³ होईल बरोबर आहे. इंटू हे -1 आणि 2a_t³ आणि हा प्लस a t³ आणि हे t³ कॅन्सल होतील कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे. हे 2 आणि हे 2 पण कॅन्सल होतील. येथे काय राहील? a². हा a आहे, येथे स्क्वेअर आहे म्हणजे हा a कॅन्सल होईल तर हा स्क्वेअर कॅन्सल होईल. येथे a राहील, a × -1 म्हणजे -a बरोबर आहे. हा a आणि इंटू -1 म्हणजे -a, हा प्लस a, -a प्लस a 0. हीच आपली RHS आहे =0 बरोबर आहे. म्हणजेच काय? हे प्रूफ झालेलं आहे. xy d2y/dx² प्लस a = 0 हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. पहा सोपा क्वेश्चन होता. xy व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत, त्याच इथे आपण पुट केलेल्या आहेत. फक्त ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यासाठी आधी dy/dx ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण. नंतर d2y/dx² व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन सेकंड. y = e ला पॉवर किती आहे? m × tan 1x. व e चा पॉवर m tan 1x आहे. शो दॅट एवढी व्हॅल्यू ही 0 आहे म्हणून आपल्याला प्रूफ करायचं आहे. सोल्युशन. पहा इथे y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे e ला पॉवर m tan 1x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे आपल्याला dy/dx मिळेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे आपल्याला dy/dx मिळेल. dy/dx = या साईडला डेरिव्हेटिव्ह e चा पॉवर, पहा e चे डेरिव्हेटिव्ह जो पॉवर आहे तोच लिहिणार आपण. नंतर पॉवरच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार बरोबर आहे. ddx(m tan 1x). सपोज e चा पॉवर x, त्याची डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो? e चा पॉवर x. जर e चा पॉवर 2x असेल तर आपण काय करतो? e चा पॉवर 2x आणि पुन्हा आपण मल्टिप्लाय करतो ही पॉवरची डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे. त्याप्रमाणे देअरफॉर dy/dx = e चा पॉवर m tan 1x एवढा e ला पॉवर आहे इंटू ही डेरिव्हेटिव्ह m हा कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. tan 1x डेरिव्हेटिव्ह 1/1 + x², हे 1/1 + x² बरोबर आहे. tan 1x ची डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². dy/dx = असं लिहिता येईल आपल्याला. हा m इंटू e चा पॉवर m कॉन्स्टंट आधी लिहिला आपण आणि अपॉन 1 + x².
पहा 1 + x² आलेला आहे, बरोबर आहे. 1 + x² आलेला आहे, परंतु या साईडला पाहिजे, इकडे आणू आपण. म्हणजे इकडे काय होईल, 1 + x², हे इकडे dy/dx आहेत. तर इकडे काय राहील, हा m, एवढी व्हॅल्यू किती आहे, e⁻m tan इनव्हर्स x, एवढी व्हॅल्यू म्हणजे y आहे, बरोबर आहे. ही व्हॅल्यू y आहे, म्हणजे या व्हॅल्यूऐवजी आपण y पुट करू शकतो. e⁻m tan इनव्हर्स x म्हणजे काय, y. ही टर्म या साईडला आलेली आहे, हे dy/dx, हा m, एवढी व्हॅल्यू y आहे. आता आपण काय करू, डिफरन्शिएटिंग करू. अगेन डिफरन्शिएटिंग म्हणजे येथे काय होईल, आपल्याला d2y/dx² मिळेल, बरोबर आहे. येथे आपण UV रूल म्हणजे प्रोडक्ट रूल अप्लाय करणार. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. येथे UV रूल अप्लाय करणार आपण. सपोज हा u आहे, येथे मल्टिप्लिकेशन, आणि हा v आहे, म्हणजे फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्मची डेरिव्हेटिव्ह, देअरफॉर फर्स्ट टर्म ॲज इट इज 1 + x², सेकंड टर्मची डेरिव्हेटिव्ह, सेकंड टर्म येथे dy/dx आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह, dy/dx ची डेरिव्हेटिव्ह d2y/dx² होईल, बरोबर आहे. याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतली आपण तर d2y/dx² प्लस सेकंड टर्म ॲज इट इज म्हणजे dy/dx, आणि फर्स्ट टर्मची डेरिव्हेटिव्ह, ह्याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, हा कॉन्स्टंट आहे 0, x² डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे 2x होईल. डायरेक्ट आपण 2x ने मल्टिप्लाय केलेला आहे. इक्वल टू m हा कॉन्स्टंट आहे, आणि y चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx. m हा कॉन्स्टंट आहे आणि इंटू dy/dx. हे 1 + x² आलेले आहेत, d2y/dx² आलेले आहेत. येथे काय पाहिजे आपल्याला, 2x - m, हे इथे 2x आहे, येथे m आहे, dy/dx दोघांना कॉमन आहे, म्हणजे ही टर्म आपण या साईडला पास करू. देअरफॉर 1 + x² हे d2y/dx² हे प्लस 2x इंटू dy/dx असं लिहिता येईल आपल्याला. 2x आधी लिहिले इंटू dy/dx, ही टर्म या साईडला आणू, म्हणजे -m इंटू dy/dx, एवढी टर्म या साईडला आणली, मायनसमध्ये येईल, इक्वल टू इकडे 0 होईल, बरोबर आहे. ही टर्म या साईडला आणल्यामुळे इक्वल टू 0. ही टर्म आलेली आहे 1 + x² इंटू d2y/dx², हे पण आलेलं आहे, प्लस येथे आपण आता dy/dx कॉमन काढू, येथे ब्रॅकेट करू, हे 2x आणि हा मायनस हा m, dy/dx कॉमन काढू आपण या दोन टर्ममध्ये, येथे लिहिणार dy/dx इक्वल टू 0. पहा थोडे अरेंजमेंट करून आपल्याला आन्सर मिळालेला आहे, दोन्ही साईड इक्वल झालेले आहेत, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन सोल्यूशन. पहा क्वेश्चन नंबर 2 प्रमाणेच आहे. x = cos t आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, डिफरन्शिएटिंग with respect to t, therefore dx/dt equal to cos t डेरिव्हेटिव्ह minus sin t with respect to t, बरोबर आहे. y ची व्हॅल्यू आहे y = e⁻mt, डिफरन्शिएटिंग with respect to t, therefore dy/dt equal to e ला पॉवर आहे mt, या साईडला डेरिव्हेटिव्ह, या साईडचे डेरिव्हेटिव्ह dy/dt विथ रिस्पेक्ट टू t, आणि इकडे e⁻mt आणि पॉवरचे पुन्हा डेरिव्हेटिव्ह, m हा कॉन्स्टंट आहे, t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 येईल, 1 इंटू m म्हणजे m होईल, बरोबर आहे. लिहिण्याची गरज नाही याप्रमाणे, म्हणजे आपण काय लिहिणार, किंवा इंटू 1 म्हणजे dy/dt ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, m इंटू e⁻mt. नाऊ आधी आपण dy/dx फाइंड आउट करू. dy/dx म्हणजे काय, dy/dt ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे, आणि dx/dt
dy बाय dx म्हणजे या डेरिव्हेटिव्हने या डेरिव्हेटिव्हला आपल्याला डिवाइड करायचं आहे. पहा येथे dy वर आहेत त्यामुळे dy बाय dt वर येईल, dx खाली आहे त्यामुळे dx बाय dt खाली येणार आहे. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू ही व्हॅल्यू आहे m इंटू ईचा पॉवर mt आणि ही व्हॅल्यू आहे dx बाय dt मायनस साइन t. देअरफॉर dy बाय dx हा m आहे ईचा पॉवर mt म्हणजे काय y बरोबर आहे, म्हणजे y पुट करू शकतो आपण ईचा पॉवर mt म्हणजे. पहा साइन t आलेला आहे, येथे कॉस t आहे. जर कॉस t असेल तर आपण x पुट केला असता, परंतु येथे साइन t आहे त्यामुळे आपण साइनला काय करू कॉसमध्ये कन्वर्ट करू. पहा साइन t म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर t असं लिहिता येईल आपल्याला बरोबर आहे, कारण साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. दोन्ही साईडला आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे, याचं स्क्वेअर रूट साइन थीटा होईल, थीटा म्हणजे t इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर t. इकडे पण स्क्वेअर रूट घ्यावे लागेल बरोबर आहे याप्रमाणे. म्हणजे हे मायनस साइन टीला आपण कसं लिहिणार 1 मायनस कॉस स्क्वेअर t परंतु स्क्वेअर रूटमध्ये. dy बाय dx इक्वल टू हा m ही व्हॅल्यू किती आहे ईचा पॉवर mt म्हणजे y बरोबर आहे. सपोज 1 नंबर येथे फ्रॉम 1 लिहू वाटल्यास y हे मायनस साइन याला कसं लिहिणार आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर t. पहा इथे फ्रॉम 1 लिहा आपण फ्रॉम 1 ईचा पॉवर mt म्हणजे y बरोबर आहे. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हा y हे मायनस साइन हे स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर t म्हणजे काय होईल x स्क्वेअर. कॉस t म्हणजे x, कॉस स्क्वेअर असल्यामुळे येथे x स्क्वेअर होईल. हे इकडे पास करू आपण कारण ही टर्म इकडे पाहिजे आपल्याला. हे मायनस 1 मायनस x स्क्वेअर हे इकडे आणले आपण तर इंटू dy बाय dx तर इकडे काय राहील my बरोबर आहे. आता काय पाहिजे येथे स्क्वेअर रूट नाही आहे येथे, परंतु येथे स्क्वेअर रूट आहे म्हणजे आपण काय करू स्क्वेअरिंग करू म्हणजे हे स्क्वेअर रूट साइन कॅन्सल होईल बरोबर आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड. देअरफॉर स्क्वेअरिंग केल्यामुळे मायनसचा स्क्वेअर प्लस होऊन जाईल म्हणजे हे मायनस साइन कॅन्सल होईल कारण स्क्वेअर करत आहोत. स्क्वेअर रूट साइन कॅन्सल होईल म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर काय होईल फक्त 1 मायनस एक्स स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर प्लस होईल आणि हे स्क्वेअर रूट साइन कॅन्सल होऊन जाईल कारण स्क्वेअर घेत आहोत. याचा स्क्वेअर म्हणजे dy बाय dx या टर्मचा पण स्क्वेअर होईल बरोबर आहे. एवढ्या टर्मचा स्क्वेअर याचा स्क्वेअर होईल याचाही स्क्वेअर होईल इक्वल टू इकडे mलाही स्क्वेअर होईल आणि yलाही स्क्वेअर होईल बरोबर आहे. आपण स्क्वेअरिंग केली दोन्ही साईडला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. पहा इथे काय आहे ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. येथे आपल्याला ही रूल अप्लाय करायचा प्रोडक्ट रूल. फर्स्ट टर्म ॲज इट इज म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. या टर्मचे डेरिव्हेटिव्ह पहा येथे पॉवर आहे आधी पॉवरची घेणार आपण. हा dy बाय dx ॲज इट इज बरोबर आहे. पॉवर 1ने कमी होईल, याचे डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल. 2 मायनस 1 म्हणजे 1 लिहिण्याची गरज नाही. पुन्हा या dy बाय dxची डेरिव्हेटिव्ह आधी पॉवरची घेतली नंतर dy बाय dxची डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर. इथे पॉवर 2 आहे त्यामुळे आपण आधी पॉवरची घेतली नंतर पुन्हा या dy बाय dxची डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर बरोबर आहे. नंतर प्लस करणार आपण सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे dy बाय dx याचा स्क्वेअर आणि फर्स्ट टर्मची डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय होईल
1 मायनस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह याची 0 होईल, कॉन्स्टंट आहे, मायनस याची डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय होईल मायनस 2x, याची डेरिव्हेटिव्ह मायनस 2x परंतु मल्टिप्लिकेशनमध्ये इक्वल टू याचे डेरिव्हेटिव्ह एम स्क्वेअर कॉन्स्टंट आहे ॲज इट इज, वाय स्क्वेअर त्याचे डेरिव्हेटिव्ह आधी पॉवरचे घेणार म्हणजे 2y होईल, बरोबर आहे, पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल, नंतर वायची विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy/dx याप्रमाणे 1 मायनस एक्स स्क्वेअर आलेला आहे, d2y/dx² मल्टिप्लिकेशनमध्येच आहे, हे पण आलेलं आहे, x dy/dx येथे x आहे dy/dx परंतु येथे स्क्वेअर आहे, m स्क्वेअर y परंतु येथे dy/dx आहे 2 आहेत, येथे 2 जास्तीचे आहेत, येथे 2 जास्तीचे आहेत आणि dy/dx पण एक येथे जास्त आहे, बरोबर आहे, म्हणजे आपण काय करू 2 dy/dx म्हणजे 2 टाइम्स dy/dx ने आपण काय करू इक्वेशनला डिवाइड करू आपण, म्हणजे 2 × dy/dx इथे लिहिणार आपण डिवाइड 2 टाइम्स dy/dx बोथ साइड्स, दोन्ही साईडला आपण डिवाइड करू, सोपं आहे, फक्त लक्षात यायला पाहिजे, देअरफॉर हे 1 मायनस एक्स स्क्वेअर एवढी एकच टर्म आहे, बरोबर आहे, एवढी एक आहे, म्हणजे या टर्मला डिवाइड करणार या टर्मने, नंतर या टर्मला आपण डिवाइड करणार, नंतर या टर्मला, इथे 2 dy/dx ने आपण डिवाइड केलं तर एवढी टर्म कॅन्सल होईल, 2 dy/dx बरोबर आहे, काय राहील d2y/dx², d2y/dx², आता हे प्लस साईन येथे मायनस आहे, बरोबर आहे, प्लस मायनस मायनस होईल मल्टिप्लिकेशन असल्यामुळे, आपण डिवाइड करणार 2 dy/dx, इथे स्क्वेअर आहे म्हणजे एक dy/dx कॅन्सल होईल आणि हा 2 पण कॅन्सल होईल, बरोबर आहे, फक्त हा x राहत आहे, हे मायनस साईन म्हणजे इथे राहील x, हा dy/dx कॅन्सल होईल म्हणजे एक dy/dx राहणार आहे, एवढी टर्म राहणार आहे, बरोबर आहे, कारण याने डिवाइड केल्यानंतर या टर्मला आपण डिवाइड करणार, हिला आपण डिवाइड केलेलं आहे, आता या टर्मला आपण डिवाइड करू, 2 dy/dx 2 आणि dy/dx हे कॅन्सल होतील म्हणजे काय राहील फक्त m स्क्वेअर y, या साईडला राहील m स्क्वेअर y, m स्क्वेअर y आलेला आहे परंतु मायनस आहे म्हणजे या साईडला पास करू आपण, 1 मायनस एक्स स्क्वेअर हे d2y/dx² मायनस एक्स पण आलेला आहे dy/dx हे या साईडला आणू मायनस m स्क्वेअर y इक्वल टू 0, हे या साईडला आणले तरी इक्वेशन इक्वल टू 0 होईल, बरोबर आहे, हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 4th सोल्यूशन y इक्वल टू x प्लस tan x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे आपल्याला dy/dx मिळेल विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर dy/dx इक्वल टू दोघांचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आपल्याला, x त्याचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1 प्लस tan x याचे डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x, बरोबर आहे, आता काय करू आपण dy/dx व्हॅल्यू काढली, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, अगेन म्हणजे आपल्याला d2y/dx² मिळेल, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर d2y याची डेरिव्हेटिव्ह पुन्हा घेतली आपण तर d2y/dx² मिळेल, बरोबर आहे, याची डेरिव्हेटिव्ह हा कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 प्लस सेक स्क्वेअर x, आधी पॉवरची घेणार, पॉवर समोर येईल सेक x, बरोबर आहे, पॉवर समोर येईल, नंतर पुन्हा पॉवर 1 ने कमी होईल म्हणजे 2 सेक x, नंतर या सेक x त्याची डेरिव्हेटिव्ह सेक x इंटू टॅन x, हे लक्षात यायला पाहिजे, येथे आधी आपण पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे 2 सेक x, नंतर या फंक्शनची सेक x ची सेक x टॅन x,
म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, d2y/dx² इक्वल टू 2 sec x इंटू sec x म्हणजे 2 sec स्क्वेअर होईल इंटू tan x. पहा याप्रमाणे आपली व्हॅल्यू आलेली आहे. येथे tan x आपल्या क्वेश्चनमध्ये आहे, परंतु sec स्क्वेअर x नाही आहे, cos x आहे. आन्सरमध्ये cos x आहे, बरोबर आहे. म्हणजे सेकला आपल्याला कॉसच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. देअरफॉर d2y/dx² इक्वल टू हे 2 sec स्क्वेअर म्हणजे 1/cos² असं लिहिता येईल आपल्याला, कारण आपल्याला cos स्क्वेअर पाहिजे, बरोबर आहे. sec स्क्वेअरला आपण 1/cos² लिहिलेलं आहे इंटू tan x. tan xला आपल्याला काय लिहिता येईल, कारण tan x यावरून tan x ची व्हॅल्यू काढू आपण. सपोज 1 नंबर. tan x म्हणजे काय होईल, y मायनस x. x त्या साईडला जाईल म्हणजे y मायनस x, बरोबर आहे. tan x म्हणजे काय, y मायनस x फ्रॉम 1. tan x ची व्हॅल्यू आपण फ्रॉम 1 यावरून पुट केलेली आहे, बरोबर आहे. tan x म्हणजे y मायनस x. देअरफॉर d2y/dx² आलेला आहे, cos² x पण आलेला आहे. हा cos² x या साईडला पास करू आपण, म्हणजे येथे काय होईल, इकडे येईल मल्टिप्लिकेशनमध्ये cos² x इंटू d2y/dx², बरोबर आहे. हे इकडे आणले आपण तर इथे 2 टाइम्स y मायनस x, इकडे काय राहील 2y मायनस x. 2 ने मल्टिप्लाय करू आपण. देअरफॉर cos² x d2y/dx² इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करू 2y मायनस 2x. याप्रमाणे लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर ही टर्म आलेली आहे cos² x इंटू d2y/dx². मायनस 2y पाहिजे, हे 2y या साईडला पास करू, मायनस 2y प्लस 2x, हे 2x या साईडला आले तर प्लस 2x होईल. या दोन्ही टर्म इकडे आणल्यामुळे इक्वल टू 0. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेलं आहे. हे आपण प्रूफ केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. y इक्वल टू हे फंक्शन आहे, व्हेरिएबल येथे x आहे, बरोबर आहे. म्हणजे y हे xचं फंक्शन आहे. तर येथे आपण डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर dy/dx. y ची आपण एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे dy/dx. y ची एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे म्हणजे याला आपण y1 म्हणणार. dy/dx म्हणजे येथे काय होईल y1. येथे y1 आणि y2 आहेत. y1 म्हणजे काय, dy/dx. या dy/dx ची पुन्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतली तर d2y/dx² म्हणजे y ची एकदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर y1, 2 वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतली तर y2. याप्रमाणे d2y/dx² म्हणजे y2, dy/dx म्हणजे y1, y2 म्हणजे काय d2y/dx². असं न देता आपल्याला असं दिलेलं आहे, y2 म्हणजे y ची आपण डबल डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे आणि y1 म्हणजे y ची एकदा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे, याची व्हॅल्यू 0 आहे म्हणून. आधी y1 ची व्हॅल्यू काढू आपण, नंतर y2 ची काढू आणि LHS इक्वल टू RHS आपण प्रूफ करू. सोल्युशन. y इक्वल टू e⁻ax आहे इंटू साईन आणि अँगल आहे साईनचा bx. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. पहा येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे u-v रूल अप्लाय करणार आपण. इकडे dy/dx इक्वल टू u-v रूल. हे फंक्शन u आहे, हे v आहे, म्हणजे u ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे साईन bx प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज साईन bx आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन e⁻ax इक्वल टू e⁻ax साईन bx. येथे अँगल bx आहे
साईन बी एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे कॉस बी एक्स इंटू कॉस बी एक्स, परंतु या बी एक्सची डेरिव्हेटिव्ह एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 असेल आणि हा बी हा कॉन्स्टंट आहे म्हणजे इंटू बी, पुन्हा या अँगलची डेरिव्हेटिव्ह प्लस साईन बी एक्स ॲज इट इज साईन बी एक्स ई रेस टू ए एक्स याची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू ए एक्स, पुन्हा या पॉवरची डेरिव्हेटिव्ह म्हणजे ए एक्स याची डेरिव्हेटिव्ह इंटू ए. याप्रमाणे इथे आपण काय करू, येथे ई रेस टू एक्स आहे, येथे पण ई रेस टू एक्स आहे, दोन टर्म आहेत, येथे आपण ई रेस टू एक्स कॉमन काढू, कॉस बी एक्स इंटू बी. बी आपण सुरुवातीला लिहिणार कारण कॉन्स्टंट आहे, येथे बी राहील बी इंटू कॉस बी एक्स बरोबर आहे, हे प्लस ए इंटू साईन बी एक्स. ही व्हॅल्यू आहे डी वाय बाय डी एक्स. याला अगेन डिफरन्शिएटिंग करू आपण. सपोज ही व्हॅल्यू 1, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, therefore d2y अपॉन डी एक्स स्क्वेअर. डी वाय बाय डी एक्स म्हणजे आपण y1 लिहू शकतो, डी वाय बाय डी एक्स म्हणजे y1, ही व्हॅल्यू आहे y1ची बरोबर आहे. हे d2y अपॉन डी एक्स स्क्वेअर म्हणजे याला आपण काय लिहिणार, y1ची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतली तर y2. येथे आपण यू ही रूल अप्लाय करू, ई रेस टू ए एक्स, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज एवढा व्ही आहे आपला हा ब्रॅकेट म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण या ब्रॅकेटची बी कॉस बी एक्स प्लस ए साईन बी एक्स आणि प्लस हा ब्रॅकेट ॲज इट इज बी कॉस बी एक्स प्लस ए साईन बी एक्स, पुन्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार डी डी एक्स ऑफ ई रेस टू ए एक्स इक्वल टू हे ॲज इट इज ई रेस टू ए एक्स, हे ॲज इट इज बी कॉन्स्टंट आहे असाच राहील बरोबर आहे, इंटू कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, येथे ब्रॅकेट करू कारण मायनस येत आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, मायनस बी एक्स, कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आणि या बी एक्सची डेरिव्हेटिव्ह पुन्हा बी प्लस हा ए ॲज इट इज कॉन्स्टंट आहे, साईन बी एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह कॉस बी एक्स, परंतु येथे एक्स नाही आहे बी एक्स आहे, बी एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स बी बरोबर आहे, हे प्लस हा ब्रॅकेट ॲज इट इज बी कॉस बी एक्स प्लस ए साईन बी एक्स याची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू ए एक्स इंटू ए बरोबर आहे, इक्वल टू ही एक टर्म आहे एवढी आणि प्लसने सेपरेट आहे ही एक टर्म बरोबर आहे, हा एक ब्रॅकेट हा एक ब्रॅकेट, येथे मल्टिप्लाय आहे ई रेस टू ए एक्स, येथे पण ई रेस टू एक्सने मल्टिप्लाय आहे, तर आपण काय करू कॉमन काढू ई रेस टू ए एक्स, ई रेस टू ए एक्स कॉमन काढला आपण, येथे ई रेस टू एक्स कॉमन काढला आपण तर हे मायनस बी स्क्वेअर साईन बी एक्स, मायनस बी स्क्वेअर साईन बी एक्स प्लस ए बी कॉस बी एक्स, ए बी कॉस बी एक्स, हे प्लस हे कॉमन काढलेलं आहे आपण ई रेस टू ए एक्स, परंतु हा ए आहे या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशनमध्ये त्याने मल्टिप्लाय करू आपण या दोन्ही टर्म म्हणजे ए बी कॉस बी एक्स, ए बी कॉस बी एक्स, एने मल्टिप्लाय करू म्हणजे ए स्क्वेअर साईन बी एक्स प्लस ए स्क्वेअर साईन बी एक्स. याप्रमाणे ही व्हॅल्यू कशाची आहे y2ची म्हणजे d2y अपॉन डी एक्स स्क्वेअर बरोबर आहे, ही व्हॅल्यू सपोज 3 नंबर y1ची व्हॅल्यू ही आहे, y2ची व्हॅल्यू ही आहे. आता आपण हे इरेज करू आणि LHS RHS इक्वल दाखवू आपण. इथे y1ची व्हॅल्यू लिहून घेतो, y1 म्हणजे ईचा पॉवर ax इंटू बी कॉस बी एक्स प्लस ए साईन बी एक्स, ही y1ची व्हॅल्यू आहे बरोबर आहे.
y2ची व्हॅल्यू ही आहे. पहा y1 आणि y2 दोन्ही आपण व्हॅल्यू काढलेले आहेत. y2 आणि y1 दोन्ही व्हॅल्यू आपण काढलेले आहेत. आता LHS याप्रमाणे आहे. y2 मायनस 2ay1 प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू y. ही LHS आहे, बरोबर आहे. सॉल्व करत करत आपल्याला 0 आला पाहिजे, म्हणजे सर्व कॅन्सल व्हायला पाहिजे. y2ची व्हॅल्यू पुट करू. ही y2ची व्हॅल्यू आहे e⁻ ax मायनस b स्क्वेअर साइन bx प्लस ab cos bx प्लस ab cos bx. पहा इथे ab cos bx दोघांची ॲडिशन पण करता येईल, म्हणजे 2 टाइम्स ab cos bx होईल, बरोबर आहे. येथे 2 टाइम्स करू आपण ab cos bx, 2 टाइम्स ab cos bx दोघांची ॲडिशन केली आपण, आणि प्लस a स्क्वेअर साइन bx. एवढी व्हॅल्यू आपली y2ची आहे. ही व्हॅल्यू पुट केली. आता मायनस 2ay1 मायनस 2a y1ची व्हॅल्यू पुट करू. येथे ब्रॅकेट येईल, बरोबर आहे. y1ची व्हॅल्यू ही आहे e⁻ax इंटू b cos bx प्लस a sin bx प्लस a स्क्वेअर प्लस पुढे लिहितो प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. वायची व्हॅल्यू दिलेली आहे, ती नंतर पुट करू आपण. इक्वल टू एवढी एक टर्म आहे, ब्रॅकेट आणि ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे. हा एक ब्रॅकेट, त्याला मल्टिप्लाय आहे. या दोन ब्रॅकेटमध्ये आपण e⁻ ax कॉमन काढू शकतो. येथे आहे आणि तेथे आहे, बरोबर आहे. म्हणजे e⁻ ax जर आपण कॉमन काढला तर आता ब्रॅकेट करायची गरज नाही, हे ब्रॅकेट कॅन्सल होतील. तर काय राहील मायनस b स्क्वेअर साइन bx हे प्लस 2ab cos bx प्लस a स्क्वेअर साइन bx. आता मायनस 2a ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, कारण हे कॉमन काढलेलं आहे आपण. तर मायनस 2a ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय होईल. मायनस 2a हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे मायनस 2ab cos bx आणि मायनस 2a इंटू a स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर साइन bx बरोबर आहे. प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू y इक्वल टू 2ab cos bx. हे प्लसमध्ये आहेत, हे मायनस 2ab cos bx हे कॅन्सल होतील. e⁻ax येथे मायनस b स्क्वेअर साइन bx हे कॅन्सल होईल, प्लस a स्क्वेअर साइन bx हे कॅन्सल आहे, मायनस 2a स्क्वेअर साइन bx. सर्व टर्म आपल्याला कॅन्सल झाल्या पाहिजे, म्हणजे इक्वल टू 0 येईल, बरोबर आहे. वायची व्हॅल्यू पुट करू. वाय म्हणजे ही व्हॅल्यू आहे, ती येथे पुट करू आपण. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. वाय म्हणजे काय आहे e⁻ ax इंटू साइन ऑफ bx. या व्हॅल्यूने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण. एवढी एक टर्म आहे आणि या ब्रॅकेटची ही एक टर्म आहे. यामध्ये आपण e⁻ax कॉमन काढू. e⁻ax कॉमन काढता येईल आणि साइन bxने हा ब्रॅकेट आपण मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल इक्वल टू e⁻ax. हे कॉमन काढल्यामुळे हे दोन ब्रॅकेट एकत्र होतील आता, म्हणजे मायनस b स्क्वेअर साइन bx प्लस a स्क्वेअर साइन bx मायनस 2a स्क्वेअर साइन bx. साइन bx ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि हे कॉमन काढलेलं आहे आपण, म्हणजे a स्क्वेअर साइन bx येथे प्लस a स्क्वेअर साइन ऑफ bx
प्लस बी स्क्वेअर साईन बी एक्स, बी स्क्वेअर साईन बी एक्स याप्रमाणे एकच ब्रॅकेट येईल, बरोबर आहे. मायनस बी स्क्वेअर साईन बी एक्स हे मायनसमध्ये आहेत, हे प्लसमध्ये आहेत, कॅन्सल होतील. पहा ए स्क्वेअर साईन बी एक्स आणि ए स्क्वेअर साईन बी एक्स म्हणजे 2 टाइम्स ए स्क्वेअर साईन बी एक्स होईल आणि हे मायनस आहेत म्हणजे या तीनही टर्म कॅन्सल होतील, बरोबर आहे. दोघांचे ॲडिशन 2 टाइम्स होईल, हे मायनस 2 टाइम्स आहेत, कॅन्सल होईल. हे पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल झालेलं आहे म्हणजे ईचा पॉवर ए एक्स याची व्हॅल्यू 0 मिळेल आपल्याला. इंटू 0 म्हणजे इक्वल टू 0 इक्वल टू RHS. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. इफ सेक इनवर्स ही व्हॅल्यू इक्वल टू एम आहे, शो दॅट d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू 0. येथे जो y आहे त्याची डबल डेरिव्हेटिव्ह घेतली आपण तर ती 0 येते, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सोल्युशन या टाईपचे क्वेश्चन्स आपण यापूर्वी सॉल्व केलेले आहेत, फक्त तेथे dy बाय dx ची व्हॅल्यू आपण प्रूफ केलेली आहे. येथे d2y अपॉन dx स्क्वेअर आहे. सोल्युशन दिलेलं आहे आपल्याला सेक इनवर्स 7x क्यूब मायनस 5y क्यूब अपॉन 7x क्यूब येथे प्लस 5y क्यूब. ही व्हॅल्यू इक्वल टू एम आहे. एम म्हणजे एक कॉन्स्टंट आहे. देअरफॉर सेकला इकडे पास करू आपण तर हे इनवर्स कॅन्सल होऊन जाईल म्हणजे आपल्याला 7x क्यूब 5y क्यूब अपॉन 7x क्यूब येथे प्लस इनवर्सचं इकडे सेक होईल, सेक यम. हा इनवर्स कॅन्सल होईल, बरोबर आहे, इकडे पास केल्यामुळे. यम हा कॉन्स्टंट आहे, त्याची सेक व्हॅल्यू जर आपण घेतली तर ती पण व्हॅल्यू कशी मिळेल, कॉन्स्टंट मिळेल, बरोबर आहे. यम हा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे त्याची सेक व्हॅल्यू ती पण कॉन्स्टंट मिळणार आहे. सपोज एवढी व्हॅल्यू आपण के घेऊ. देअरफॉर 7x क्यूब मायनस 5y क्यूब प्लस 5y क्यूब इक्वल टू सपोज के इज कॉन्स्टंट. से म्हणू आपण, से के म्हणजे आपण असं गृहीत धरलेलं आहे, याची व्हॅल्यू किती आहे, सपोज के आहे, काहीतरी व्हॅल्यू आहे आणि ती कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे, से. आता आपण काय करू, ही टर्म इकडे पास करू. देअरफॉर 7x क्यूब मायनस 5y क्यूब म्हणजे केने मल्टिप्लाय होतील या 2 टर्म, बरोबर आहे. हा ब्रॅकेट आपण तिकडे पास केला तर के बरोबर मल्टिप्लाय होईल म्हणजे 7k एक्स क्यूब 7k एक्स क्यूब प्लस 5k वाय क्यूब. वायच्या टर्म या साईडला आणू आपण आणि एक्सच्या या साईडला, कारण आपल्याला dy बाय dx पाहिजे. वायच्या टर्म या साईडला राहू देऊ आपण, मायनस 5y क्यूब. वायची टर्म ही आहे, इकडे आणू आपण म्हणजे मायनस 5k वाय क्यूब होईल इक्वल टू इकडे 7k एक्स क्यूब, इकडे एक्स इकडे वाय, हे मायनस होतील 7x क्यूब, बरोबर आहे. देअरफॉर येथे आपण वाय क्यूब कॉमन काढू. जर वाय क्यूब कॉमन काढला आपण येथे तर इथे मायनस 5 राहतील आणि मायनस 5k राहील, बरोबर आहे. वाय क्यूब कॉमन काढला इथे आपण, येथे कॉमन काढू एक्स क्यूब, तर इकडे काय राहील 7k मायनस 7. आता वायच्या खाली एक्स आणू आपण म्हणजे dy बाय dx आपल्याला व्हॅल्यू काढायला सोपं जाईल. वायच्या खाली एक्स आणू आपण. देअरफॉर वाय क्यूब इकडे एक्स क्यूब आणला आपण, हा एक्स क्यूब या साईडला पास केला आणि हा ब्रॅकेट इकडे पास करू आपण म्हणजे व्हेरिएबल एका साईडला होतील आणि कॉन्स्टंट एका साईडला होईल. 7k मायनस 7 7k मायनस 7 आणि हे काय आहे मायनस 5 मायनस 5k. इथे वाय क्यूब आहे आणि एक्स क्यूब आहे, आपण क्यूब रूट घेऊ म्हणजे काय होईल वाय अपॉन एक्स. दोन्ही साईडला क्यूब रूट, इकडे वाय अपॉन एक्स होईल तर इकडे क्यूब रूट ऑफ 7k मायनस 7 मायनस 5 मायनस 5k. हा कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे, कारण के कॉन्स्टंट आहे म्हणजे एवढी टर्म कॉन्स्टंट आहे. त्याचं क्यूब रूट घेतलं ते पण कॉन्स्टंट येईल, बरोबर आहे. 27 हा कसा आहे कॉन्स्टंट आहे, त्याचं क्यूब रूट घेतला आपण तर काय होईल 3 येईल म्हणजे हा पण कसा आहे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट टर्म आहे त्याचं क्यूब रूट ते पण कसं येईल कॉन्स्टंट म्हणजे एवढी टर्म कशी आहे कॉन्स्टंट आहे.
त्या टर्मऐवजी आपण काय घेऊ, पी घेऊ. सपोज एवढी टर्म किती आहे, पी आहे, म्हणजे कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. पहा इथे वाय अपॉन एक्स आहे, आपल्याला dy बाय dx पाहिजे, आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायची, बरोबर आहे. एक्स इकडे पास करू आपण, म्हणजे काय होईल, वाय इक्वल टू एक्स पी असं लिहिता येईल आपल्याला, वाय इक्वल टू एक्स पी. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे इकडे dy बाय dx होईल. हा कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे, आणि हा एक्स आहे, त्याचे डेरिव्हेटिव्ह पीच येईल. एक्स त्याचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येईल, आणि पी कॉन्स्टंट असाच राहील. फक्त पी असेल तर 0 आला असता, परंतु एक्स पी आहे, एक्सचे डेरिव्हेटिव्ह 1 येईल आणि पी कॉन्स्टंट ॲज इट इज, बरोबर आहे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर पुन्हा डिफरन्शिएटिंग केल्यामुळे d2y अपॉन dx स्क्वेअर. आता हा फक्त पी आहे, कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे, हा कॉन्स्टंट आहे, त्याचे डेरिव्हेटिव्ह 0 येईल. पहा याप्रमाणे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इथे एक्स पी असल्यामुळे त्याचे डेरिव्हेटिव्ह पी आलेली आहे, परंतु येथे फक्त पी आहे, म्हणून येथे डेरिव्हेटिव्ह 0 येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. सोल्युशन 2y इक्वल टू रूटमध्ये एक्स प्लस 1 आणि प्लस रूटमध्ये एक्स मायनस 1. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर हा 2 कॉन्स्टंट आहे आणि वायचे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू, पहा इथे स्क्वेअर रूट आहे, त्याचे डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स म्हणजे इथे एक्स प्लस 1 आहे, बरोबर आहे, इंटू याचे डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागेल पुन्हा, एक्स प्लस 1 त्याचे डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 0 प्लस याचे डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 टाइम्स रूटमध्ये एक्स मायनस 1, परंतु एक्स मायनस 1चे डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 0 होईल, त्याने मल्टिप्लाय करणार आपण. देअरफॉर 2 dy बाय dx, 2 इंटू dy बाय dx इक्वल टू 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे हेच येईल 1 अपॉन 2 रूट एक्स प्लस 1, हे प्लस 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे 1 अपॉन 2 एक्स मायनस 1. पहा इथे काय करता येईल, 1 अपॉन 2 कॉमन काढता येईल, म्हणजे 1 अपॉन 2 कॉमन काढले आणि 2 इकडे पास केले तर इकडे 4 होईल, बरोबर आहे. हे 1 अपॉन 2 कॉमन काढू इथे आपण आणि इकडे पास करू, म्हणजे इकडे 4 होईल, 4 dy बाय dx इक्वल टू इकडे काय राहील 1 अपॉन रूटमध्ये एक्स प्लस 1 आणि प्लस 1 अपॉन रूटमध्ये एक्स मायनस 1. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, हे 4 dy बाय dx इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे हा ब्रॅकेट एक्स मायनस 1 यामध्ये प्लस करणार रूटमध्ये एक्स प्लस 1 अपॉन या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स प्लस 1 इंटू एक्स मायनस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर हे 4 dy बाय dx. पहा dy बाय dx म्हणजे काय y1 आणि d2y अपॉन dx स्क्वेअर म्हणजे y2 इक्वल टू, पहा इथे काय होईल, या दोघांची ॲडिशन आहे, हा मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला, दोघांचा 2 ब्रॅकेट आहेत आणि मल्टिप्लिकेशन आहे, साईन अपोजिट आहेत, म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी, तर काय होईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे, म्हणजे रूटमध्ये एक्स मायनस 1 प्लस रूटमध्ये एक्स प्लस 1 अपॉन या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे रूटमध्ये एक्स प्लस 1 एक्स मायनस 1 म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर 1 असं लिहिता येईल आपल्याला. रूटमध्ये एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1 म्हणजे ही व्हॅल्यू आहे 2yची, बरोबर आहे, 2yची एवढी व्हॅल्यू. या 2 टर्मऐवजी आपण काय पुट करू शकतो 2y, म्हणजे देअरफॉर 4 dy बाय dx इकडे 2y लिहिणार आपण आणि हे रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 असं लिहिता येईल आपल्याला. इकडे 2 आहेत इकडे 4 आहेत, म्हणजे इकडे हे डिव्हिजनमध्ये आणले 2 तर इकडे 2 होतील, हे 2 कॅन्सल होतील,
म्हणजे 2 dy/dx, देअरफॉर 2 dy/dx इक्वल टू, हे 2 आता कॅन्सल होतील, इकडे 2 राहतील, 2 dy/dx, हा 2 कॅन्सल होईल, y अपॉन रूटमध्ये x² - 1, ही टर्म या साईडला पास करू आपण, म्हणजे काय होईल 2 x² - 1 डिव्हिजनमध्ये आहे, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल आणि इंटू dy/dx इक्वल टू y, फक्त y राहील, बरोबर आहे. याप्रमाणे आपण कन्वर्ट करत आहोत. हे 2 येथे 4 आहे, येथे स्क्वेअर रूट आहे, येथे स्क्वेअर रूट नाही आहे, म्हणजे स्क्वेअरिंग करू आपण बोथ साईड. स्क्वेअरिंग केल्यामुळे थोडं याप्रमाणे कन्वर्ट होईल, स्क्वेअरिंग बोथ साईड. दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करू, म्हणजे काय होईल, हे 4 होतील, स्क्वेअरिंग केल्यामुळे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, म्हणजे x² - 1, स्क्वेअरिंग केल्यामुळे हे काय होईल dy/dx याचा स्क्वेअर, बरोबर आहे. प्रत्येक टर्मला स्क्वेअर होईल, इक्वल टू इकडे पण y² होईल. इथे y2 पाहिजे आपल्याला, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह पाहिजे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, हा 4 कॉन्स्टंट आहे, असंच राहू देऊ आपण. येथे u ही रूल, u ॲज इट इज, व्हीची डेरिव्हेटिव्ह आधी पॉवरचे घेणार, म्हणजे पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल, पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल, आधी पॉवरची, नंतर या dy/dxची, त्याची डेरिव्हेटिव्ह काय येईल d2y/dx², आधी पॉवरची घेतली, नंतर या dy/dxची डेरिव्हेटिव्ह d2y/dx² प्लस हे ॲज इट इज dy/dx त्याचा स्क्वेअर आणि पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह x² - 1, त्याची डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x - 0 म्हणजे 2x इक्वल टू y² डेरिव्हेटिव्ह आधी पॉवरचे घेणार 2y येईल, बरोबर आहे. पॉवरचे डेरिव्हेटिव्ह 2y, नंतर या yचे डेरिव्हेटिव्ह dy/dx 4 आलेला आहे, ही पण टर्म आलेली आहे. येथे y2 म्हणजे d2y/dx², म्हणजे एवढी टर्म जास्त आहे येथे. 4xy1 4x, हे 2y इकडे आणले आपण तर 4 कन्वर्ट करता येईल आपल्याला. आणि आता काय करणार आपण, 2 आणि dy/dx एवढी टर्म जास्त आहे, आपण त्याने डिवाईड करू दोन्ही साईडला. डिवाइड 2 dy/dx, 2 टाइम्स dy/dx बोथ साईड, म्हणजे काय होईल, प्रत्येक टर्मला डिवाईड करावं लागेल. ही एक टर्म आहे, प्लसने सेपरेट आहे, ही एक टर्म, म्हणजे आपण dy/dx कॅन्सल करत आहोत. तर इथे काय राहील 4x² - 1, याने आपण डिवाईड करणार आहोत, म्हणजे हे कॅन्सल होईल. इथे राहील d2y, इथे मल्टिप्लिकेशन आहे d2y/dx², हे प्लस हे 2ने डिवाईड करत आहोत, आपण डिवाईड करत आहोत 2 dy/dx, म्हणजे हा 2 कॅन्सल होईल, येथे स्क्वेअर असल्यामुळे 1 कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे हा 2 कॅन्सल होईल, येथे फक्त dy/dx राहील, dy/dx, आणि हा x राहील, इक्वल टू 2 आणि dy/dx, म्हणजे इथे फक्त y राहील, इक्वल टू y, बरोबर आहे. याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, 4x² - 1, 4ने मल्टिप्लाय करू, म्हणजे 4 टाइम्स x² - 1, ही एकच टर्म आहे, म्हणजे एकदाच येथे मल्टिप्लाय होईल 4ने, d2y/dx², म्हणजे त्याला आपण y2 लिहू शकतो. या टर्मऐवजी आपण काय लिहिणार y2, yची डबल डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे y2 प्लस इथे काय पाहिजे, 4ने मल्टिप्लाय करू, म्हणजे 4x होईल, 4x, बरोबर आहे. या 4ने मल्टिप्लाय करू 4x, आणि हे dy/dx, yची एकदा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे y1 लिहिणार आपण, dy/dxला y1 लिहिणार, आणि हा y या साईडला पास करू, -y होईल, इक्वल टू 0. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे, बरोबर आहे.
हेन्स प्रूव्ड, पुढे लिहा हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. सोल्यूशन. y इक्वल टू लॉग ऑफ x प्लस स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेटला पॉवर m आहे. हा पॉवर आपण समोर घेऊ कारण इथे लॉग आहे. देअरफॉर y इक्वल टू पॉवर समोर येईल इंटू लॉग ऑफ x प्लस, ही प्रॉपर्टी आपल्याला लॉगची माहिती आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू m हा कॉन्स्टंट आहे. पहा लॉगचे डेरिव्हेटिव्ह काय आहे, लॉग x डेरिव्हेटिव्ह 1/x, लॉग x याची डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो 1/x, बरोबर आहे. येथे x ऐवजी एवढा ब्रॅकेट आहे म्हणजे 1/, सपोज हा x आहे, पहा x ऐवजी एवढं फंक्शन आहे म्हणजे पुन्हा त्या फंक्शनची आपण डेरिव्हेटिव्ह घेणार, याची डेरिव्हेटिव्ह घेणार, त्याने मल्टिप्लाय करणार आपण ddx ऑफ x प्लस स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पहा इक्वल टू, m कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लिकेशन आहे, येथे लिहिणार आपण अपॉन हे x, हे ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू याची डेरिव्हेटिव्ह x, याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येणार आहे, प्लस पहा स्क्वेअर रूट आहे, याची डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/2 टाइम्स स्क्वेअर रूटमध्ये x, त्याची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x, म्हणजे x ऐवजी हे आहे येथे. नंतर पुन्हा आपला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल ddx ऑफ या फंक्शनची, याची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण, पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूटमध्ये जे फंक्शन आहे त्याची पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची याप्रमाणे. म्हणजे येथे आपण काय लिहिणार, ही डेरिव्हेटिव्ह आहे 1 प्लस 1/2 रूट x, 1/2 रूट x, x म्हणजे इथे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. नंतर पुन्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार, पुन्हा याला मल्टिप्लाय करणार आपण ddx ऑफ याची डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वल टू m/x प्लस रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 1 प्लस 1/2 एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू, याची डेरिव्हेटिव्ह काय येईल, हा कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल, एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x, पॉवर समोर येईल, पॉवर 1 ने कमी होईल, बरोबर आहे. हा 2x मल्टिप्लिकेशन असल्यामुळे येथे लिहू शकतो आपण. हे 1 प्लस हे ॲज इट इज, पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह, पहा येथे या डेरिव्हेटिव्हने पूर्ण ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय नाही करणार, फक्त याला मल्टिप्लाय करणार, या टर्मला याप्रमाणे इंटू याची डेरिव्हेटिव्ह 2x, हा कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल, बरोबर आहे. हे 2x मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, येथे लिहू शकतो आपण, सपोज हे 2x येथे लिहिले आपण, याची डेरिव्हेटिव्ह 2x येईल, येथे लिहिले आपण कारण न्यूमरेटरमध्ये आहे. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, इक्वल टू mx प्लस स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 1 प्लस येथे x अपॉन रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, एक्स प्लस स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स प्लस स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर.
पहा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. पहा येथे ही व्हॅल्यू आहे dy बाय dx, ही व्हॅल्यू आहे dy बाय dx. ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. ही न्यूमरेटरमध्ये आहे, ही डिनॉमिनेटरमध्ये आहे, कॅन्सल होईल. बरोबर आहे, हे कॅन्सल होईल कारण मल्टिप्लिकेशन आहे. येथे काय राहत आहे, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू येथे m, हा न्यूमरेटरमध्ये m राहील आणि खाली काय राहील, स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, ही टर्म या साईडला पाहिजे. इथे d2y अपॉन dx स्क्वेअर आहे, तर आपण काय करू, ही टर्म या साईडला पास करू. देअरफॉर स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, येथे dy बाय dx ही इकडे आणली टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये येईल, इक्वल टू m. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. हा कॉन्स्टंट आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. पहा इथे सपोज हा u आहे आणि हा v आहे. u ही रूल अप्लाय करायचा, तर काय होईल, u ॲज इट इज, देअरफॉर u ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ याची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, त्याची डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर, प्लस करणार आपण सेकंड फंक्शन ॲज इट इज dy बाय dx. त्याला नंतर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, या टर्मची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x, याची 0 येईल. बरोबर आहे, याप्रमाणे. आणि इक्वल टू m येईल का, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. म्हणजे हा कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. m हा कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. पहा d2y अपॉन dx स्क्वेअर आलेला आहे. ही टर्म कशी आहे, येथे स्क्वेअर रूट नाही आहे, परंतु येथे स्क्वेअर रूट आहे. म्हणजे आपण काय करू, दोन्ही साईडला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू, म्हणजे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल. बरोबर आहे. पहा इथे लिहिणार मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बोथ साईड. इकडे मल्टिप्लाय केल्यामुळे 0 होईल. बरोबर आहे. प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. येथे मल्टिप्लाय केल्यामुळे, या टर्मला मल्टिप्लाय केल्यामुळे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर. येथे मल्टिप्लाय केल्यामुळे ही एक टर्म आहे, येथे मल्टिप्लाय केलं तर हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. बरोबर आहे. मल्टिप्लाय केल्यामुळे हे कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे dy बाय dx राहील, हे कॅन्सल होईल. हे 2 आणि हे 2 पण कॅन्सल होतील. हा x राहील, हा x, हे कॅन्सल होईल कारण मल्टिप्लाय केलेलं आहे. इक्वल टू, आणि इकडे मल्टिप्लाय केल्यामुळे 0च होईल. प्रत्येक टर्मला आपण या टर्मने मल्टिप्लाय केलेलं आहे. हेच प्रूफ करायचं आहे आपल्याला. d2y x आधी आहे, नंतर dy बाय dx आहे. क्वेश्चन नंबर 9, y इक्वल टू साइन ऑफ m कॉस इनवर्स x, देन शो दॅट ही व्हॅल्यू इक्वल टू 0 आहे. प्रूफ करायचं आहे आपल्याला. सोल्युशन y इक्वल टू साइन ऑफ m कॉस इनवर्स x. डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. हा m कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ अँगल आहे m कॉस इनवर्स x. साईनचा अँगल येथे m कॉस इनवर्स x आहे. म्हणजे साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस आणि अँगल हा, पुन्हा या अँगलचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे ddx ऑफ अँगलचे डेरिव्हेटिव्ह m कॉस इनवर्स x. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हे कॉस m कॉस इनवर्स x, याचे डेरिव्हेटिव्ह m हा कॉन्स्टंट आहे ॲज इट इज,
कॉस इनवर्स एक्स त्याचे डेरिव्हेटिव्ह -1/1 - x², बरोबर आहे. देअरफॉर dy/dx. थोडं व्यवस्थित लिहून घेऊ आपण. हे मायनस साईन एम कॉन्स्टंट आहे, हे कॉस इनवर्स x. ही टर्म या साईडला पास करू आपण, कारण 1 - x² इकडे पाहिजे आपल्याला. ही टर्म या साईडला पास करू म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. देअरफॉर स्क्वेअर रूटमध्ये 1 - x². असं लिहिता येईल आपल्याला. आता आपण काय करू, डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर सपोज हा u आहे, हा v आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपण u-v रूल अप्लाय करणार. u ॲज इट इज, फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्मची डेरिव्हेटिव्ह dy/dx त्याची डेरिव्हेटिव्ह d2y/dx², प्लस सेकंड टर्म ॲज इट इज म्हणजे dy/dx. फर्स्ट टर्मचे डेरिव्हेटिव्ह पहा स्क्वेअर रूटमध्ये आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 1/2 स्क्वेअर रूट 1 - x², आणि याला मल्टिप्लाय करणार आपण. स्क्वेअर रूटमध्ये जे आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह 1 - x², 1चे डेरिव्हेटिव्ह 0 आणि -2x². इथे पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला 1 - x². ही डेरिव्हेटिव्ह किती येईल, ही 0 येईल आणि ही -2x, बरोबर आहे. म्हणजे ही डेरिव्हेटिव्ह येणार आहे -2x. पहा डायरेक्ट लिहितो मी -2x. मल्टिप्लाय करणार आपण -2xने, -2x. या साईडला डेरिव्हेटिव्ह घेतले आपण इक्वल टू. आता या साईडचे डेरिव्हेटिव्ह पाय मायनस हा -m कॉन्स्टंट आहे, कॉसचे डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, आणि अँगल आहे कॉसचे डेरिव्हेटिव्ह साईन, आणि अँगल आहे m cos इनवर्स x. पुन्हा या अँगलच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. त्याचे डेरिव्हेटिव्ह याचे डेरिव्हेटिव्ह हा m कॉन्स्टंट राहील, आणि कॉस इनवर्स x त्याचे डेरिव्हेटिव्ह -1/1 x², बरोबर आहे. याप्रमाणे पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे, तर हे 2 आणि हे 2 कॅन्सल करता येतील आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे हे मायनस साईन येथे येईल, हे मायनस होईल, येथे मायनस, येथे मायनस, हे मायनस प्लस होतील, परंतु हा मायनस साईन राहणार आहे. हे 1 - x² इंटू d2y/dx². हे मायनस साईन आहे, मायनस प्लस म्हणजे हे मायनस होईल, dy/dx इंटू 1/, हा x येथे लिहू शकतो आपण, न्यूमरेटरमध्ये आहे x, आणि येथे 1 - x², बरोबर आहे. इक्वल टू हे मायनस प्लस आणि हा मायनस म्हणजे मायनस m इंटू m, अँगलच्या बाहेरचे m आहेत ते m इंटू m² साईन ऑफ. आता हे साईन प्लस होईल, मायनस प्लस, साईन ऑफ अँगल आहे m cos इनवर्स x, बरोबर आहे. आणि ही टर्म डिनोमिनेटरमध्ये येईल 1/1 - x². पहा इथे आपल्याला 1 - x², येथे स्क्वेअर रूट साईन नाही आहे, परंतु येथे स्क्वेअर रूट साईन आहे. आता हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल करायचं असेल तर याच टर्मने आपण मल्टिप्लाय करू, परंतु इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन पहा इथे लिहिणार, मल्टिप्लाय बोथ साईड बाय स्क्वेअर रूटमध्ये 1 - x². पहा प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू आपण आता. देअरफॉर या टर्मला मल्टिप्लाय केल्यामुळे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, म्हणजे 1 - x², d2y/dx², इथे d2y/dx² आहे, कारण त्याप्रमाणे येत आहे. d2y मल्टिप्लिकेशनमध्ये आहे dx², इथे -x याप्रमाणे. या टर्मला मल्टिप्लाय केलेलं आहे, येथे मल्टिप्लाय केल्यामुळे हे कॅन्सल होऊन जाईल, बरोबर आहे.
जर आपण येथे याच टर्मने मल्टिप्लाय केलं तर कॅन्सल होतील, एक न्यूमरेटरमध्ये आणि एक डिनोमिनेटरमध्ये कॅन्सल होऊन जाईल. फक्त इथे काय राहील एक्स dy/dx, म्हणजे इथे राहील -x dy/dx. हे पण आलेलं आहे इक्वल टू हा -m² साइन ऑफ या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे, एवढी टर्म कॅन्सल होईल कारण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. फक्त हे राहील साइन ऑफ m cos इनवर्स x. परंतु ही व्हॅल्यू किती आहे, साइन ऑफ m cos इनवर्स x म्हणजे काय y. सपोज 1 नंबर फ्रॉम 1 आपण असं लिहू शकतो, ही व्हॅल्यू y आहे म्हणजे m² y. परंतु ही टर्म या साईडला पाहिजे, प्लसमध्ये येईल. देअरफॉर 1 - x² इंटू d2y/dx². पहा प्रूफ झालेला आहे. -x dy/dx, ही टर्म या साईडला आणू, प्लस m² y इक्वल टू 0. ही टर्म इकडे आणल्यामुळे इकडे काहीच नाही म्हणजे 0. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. सोल्यूशन y इक्वल टू log 2x. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. y चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx. परंतु येथे y1 आणि y2च्या फॉर्ममध्ये पाहिजे. y ची आपण एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली म्हणजे dy/dx म्हणजेच काय y1. या साईडला आपण डेरिव्हेटिव्ह घेतली, आता या साईडला पहा इथे आधी आपल्याला या लॉगची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, नंतर या लॉगची आणि नंतर या 2x ची. पहा लॉगचे डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण 1/x. x म्हणजे इथे log 2x आहे. नंतर पुन्हा आपला डेरिव्हेटिव्ह घ्यायची या log 2x ची म्हणजे 1/2x. बरोबर आहे, लॉग समोर x नाही आहे 2x आहे. पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, या 2x ची डेरिव्हेटिव्ह फक्त 2 येईल याप्रमाणे. म्हणजेच काय y1 इक्वल टू हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील कारण मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे, म्हणजे वर काय राहील 1/x इंटू log 2x, x इंटू log 2x. पहा log 2x या साईडला पास करू आपण, म्हणजे इकडे काय होईल log 2x इंटू y1 इक्वल टू 1/x. म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी सोपं जाईल. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. पहा इथे हा u आहे आणि हा v आहे. u v रूल अप्लाय करायचा म्हणजे log 2x इंटू y1 चे डेरिव्हेटिव्ह y2. बरोबर आहे, dy/dx त्याचे डेरिव्हेटिव्ह d2y/dx² म्हणजेच काय y2 प्लस y1 ॲज इट इज log 2x त्याचे डेरिव्हेटिव्ह. पहा लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1/x. x म्हणजे इथे 2x आहे, परंतु या पुन्हा 2x चे डेरिव्हेटिव्ह 2 याप्रमाणे. पहा 1/x त्याचे डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण -1/x². हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. पहा हे 2 आणि हे 2 येथे कॅन्सल होतील, मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे, पहा देअरफॉर काय राहत आहे हे log 2x आहे इंटू y2 प्लस हे y1 येथे x राहील x. बरोबर आहे, आणि इक्वल टू -1/x². पहा हा x² कॅन्सल करू आपण, येथे आपल्याला x पाहिजे. आपण काय करू x² ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशनला x² ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय x² बोथ साइड्स. दोन्ही साईडला x² ने मल्टिप्लाय करू आपण. म्हणजे काय होईल प्रत्येक टर्मला x² ने मल्टिप्लाय होईल. बरोबर आहे, येथे x² ने मल्टिप्लाय करू म्हणजे x² इंटू log 2x इंटू y2 प्लस y1. पहा येथे x² ने मल्टिप्लाय केल्यामुळे
हे XY1 होईल, बरोबर आहे. y1 अपॉन x, येथे x स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामुळे हा x आणि हा पॉवर कॅन्सल होईल, म्हणजे XY1 येथे राहील, म्हणजे y1x, बरोबर आहे. इक्वल टू येथे मल्टिप्लाय केल्यामुळे येथे -1 होईल, x स्क्वेअर कॅन्सल होईल मल्टिप्लाय केल्यामुळे, -1. इकडे +1 पाहिजे आपल्याला, हा प्लस -1 इकडे आणला तर +1 होईल. परंतु इथे आपण काय करू, y2 आलेला आहे, XY2 पाहिजे, XY2 याला आपल्याला असं लिहिता येईल, हा x स्क्वेअर आहे, x इंटू x log 2x, या x स्क्वेअरला आपण असं लिहिलेलं आहे, x इंटू x असं लिहिता येईल आपल्याला, इंटू y2 प्लस y1 x इक्वल टू -1. x log 2x एवढी व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. x इंटू log 2x, सपोज हे 1 नंबर, यावरून व्हॅल्यू पुट काय करणार आपण, ही व्हॅल्यू पुट काय करणार, 1/y1, बरोबर आहे. याची व्हॅल्यू आपल्याला यावरून काय मिळणार आहे, 1/y1. ही व्हॅल्यू काय आहे, x इंटू 1/y1. या व्हॅल्यूऐवजी आपण 1/y1 पुट केलेला आहे, फ्रॉम 1 इंटू y2 प्लस हे y1 इंटू x इक्वल टू -1. इथे लिहिणार फ्रॉम 1. येथे आपण x स्क्वेअरला स्प्लिट केलेला आहे आणि ही व्हॅल्यू यावरून पुट केलेली आहे, x इंटू log 2x, त्याची व्हॅल्यू 1/y1 मिळणार आहे. देअरफोर x इंटू 1/y1 इंटू y2 प्लस y1x, हा -1 या साईडला +1 होईल, इक्वल टू 0. प्रत्येक टर्मला y1ने मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय बाय y1. देअरफोर y1ने मल्टिप्लाय केल्यामुळे येथे x राहील आणि हा y1 कॅन्सल होईल, येथे y2 राहील, XY2, बरोबर आहे. प्लस y1ने मल्टिप्लाय केल्यामुळे या दोन टर्मला y1ने मल्टिप्लाय करू, y1ने मल्टिप्लाय केल्यामुळे येथे y1 इंटू y1 असं लिहिता येईल आपल्याला, इंटू x, y1ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि प्लस येथे पण y1 होईल आणि इक्वल टू 0. इकडे y1ने मल्टिप्लाय केलं तर 0च होईल. या दोन टर्ममध्ये y1 कॉमन काढू आपण, बरोबर आहे. म्हणजे येथे XY2 प्लस y1 या दोन टर्ममध्ये कॉमन काढू आपण. y1 जर कॉमन काढला आपण, येथे y1 कॉमन काढला आपण, येथे काय राहील, y1 कॉमन काढल्यामुळे y1x राहील, म्हणजे XY1, बरोबर आहे. XY1 y1 कॉमन काढल्यामुळे येथे +1 होईल आणि इक्वल टू 0. हे आलेलं आहे, हेच प्रूफ करायचं आहे, बरोबर आहे. जसं पाहिजे तसं लिहून घेऊ आपण, XY2 प्लस y1 आधी 1 आहे, आधी 1 लिहू आपण, नंतर XY1 इक्वल टू 0. हेच प्रूव्ड. थोडी अरेंजमेंट आहे, एकदा दोनदा प्रॅक्टिस केली की लक्षात येईल. फक्त आपल्याला ही टर्म कॅन्सल करायची आहे, x log 2x, त्यासाठी आपण ही प्रोसेस केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. सोल्यूशन x² प्लस 6xy प्लस y² इक्वल टू 10. हे आपल्याला दिलेलं आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. d2y/dx² इक्वल टू ती व्हॅल्यू यायला पाहिजे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, प्रत्येक टर्मची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला. देअरफोर x² त्याची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 6xy, x आणि y येथे मल्टिप्लिकेशन आहे, 6 हा कॉन्स्टंट आहे, xy येथे u ही रूल अप्लाय करणार आपण. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस
सेकंड फंक्शन ॲज इट इज, फर्स्टची डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 म्हणजे वाय इंटू 1 म्हणजे वाय याप्रमाणे, आणि प्लस याची डेरिव्हेटिव्ह आधी पॉवरची 2y आणि नंतर वायची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि इक्वल टू कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. 10ची डेरिव्हेटिव्ह 0 येईल, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 हा कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. पहा 6ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, देअरफॉर 2x प्लस 6x dy बाय dx प्लस 6y प्लस 2y dy बाय dx इक्वल टू 0. पहा इथे dy बाय dx आहे आणि इथे पण dy बाय dx आहे. आपण dy बाय dx कॉमन काढू. dy बाय dx कॉमन काढला आपण या दोन टर्ममध्ये, तर इथे 6x राहील आणि प्लस 2y राहतील, बरोबर आहे. या दोन टर्ममध्ये कॉमन काढत आहोत 6x आणि प्लस 2y. हे 2x ॲज इट इज आणि प्लस 6y ॲज इट इज. पहा इथे ब्रॅकेट करू वाटल्यास आपण आणि इक्वल टू 0 असं लिहिता येईल आपल्याला. आपण काय करू, dy बाय dx फक्त या साईडला dy बाय dx राहू देऊ, इक्वल टू एवढी टर्म प्लसमध्ये आहे, बरोबर आहे. इकडे आली तर मायनसमध्ये होईल म्हणजे मायनस, दोघांनाही मायनस साईन लागेल म्हणजे मायनस 2x होतील मायनस 6y होतील याप्रमाणे. हा ब्रॅकेट इकडे पास केला तर मायनसमध्ये येईल. आपण हे येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे 6x प्लस 2y. पहा इकडे न्युमिरेटरमध्ये आहेत, इकडे डिनोमिनेटरमध्ये येतील. आता आपण 2 कॉमन काढू, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू, पहा 2 कॉमन काढू, येथे 2 कॉमन काढणार, येथे 2 कॉमन काढणार, 2 2 कॅन्सल होतील म्हणजे काय होईल, येथे x राहील. 2 कॉमन काढल्यामुळे येथे 3y होतील आणि येथे 2 कॉमन काढल्यामुळे, येथे 2 कॉमन काढले आणि येथे 2 कॉमन काढले, 2 कॉमन काढल्यामुळे हे 3x होतील आणि हे प्लस y होईल. 2 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे याप्रमाणे. मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे मायनस साईनमध्ये जाईल आणि मायनस एक्स मायनस 3y होईल. मायनस एक्स मायनस 3y, मायनस एक्स मायनस 3y. आता आपण डबल डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा इकडे d2y अपॉन dx स्क्वेअर होईल, परंतु येथे u अपॉन v कोशंट रूल लागेल, u अपॉन v. देअरफॉर इकडे d2y अपॉन dx स्क्वेअर होईल. dy बाय dx ची डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर, u अपॉन v हा रूल अप्लाय करणार आपण. आधी v म्हणजे ही टर्म, बरोबर आहे. 3x प्लस y, 3x प्लस y, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ u ddx ऑफ मायनस एक्स मायनस 3y त्याची डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. नंतर मायनस करणार आपण, मायनस u आणि डेरिव्हेटिव्ह घेणार ddx ऑफ v म्हणजे 3x प्लस y, 3x प्लस y आणि अपॉन एवढा डिव्हिजनचा रूल आहे v स्क्वेअर म्हणजे 3x प्लस y त्याचा स्क्वेअर, 3x प्लस y त्याचाही स्क्वेअर. इथे क्यूब पाहिजे आपल्याला, स्क्वेअर आलेला आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, इक्वल टू हे 3x प्लस y ॲज इट इज इंटू याची डेरिव्हेटिव्ह मायनस एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस 1 मायनस 3y त्याची डेरिव्हेटिव्ह मायनस 3 dy बाय dx, वायची डेरिव्हेटिव्ह 3 dy बाय dx. हे मायनस हे ॲज इट इज मायनस एक्स मायनस 3y याची डेरिव्हेटिव्ह 3x त्याची डेरिव्हेटिव्ह 3 आणि वायची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. 3x डेरिव्हेटिव्ह 3 येणार आहे आणि वायची dy बाय dx आणि अपॉन हे ॲज इट इज 3x प्लस y त्याचाही स्क्वेअर इक्वल टू. आता काय करता येईल,
या ब्रॅकेटने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण आणि या ब्रॅकेटने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. या दोन टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. आधी 3xने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, नंतर yने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 3x - 1 म्हणजे काय होईल -3x. नंतर 3x - 3 dy/dx. 3 × 3 9x म्हणजे -9x dy/dx. बरोबर आहे. आता yने मल्टिप्लाय करू म्हणजे -y -3y dy/dx. बरोबर आहे. हे मायनस इथे आता हा ब्रॅकेट करू कारण मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे. -x -3x. आता -xने -x dy/dx. आता -3yने मल्टिप्लाय करू -9y होईल आणि -3 dy/dx. बरोबर आहे. आणि अपॉन v² म्हणजे 3x + y² इक्वल टू मायनस साईनने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे -3x -9x dy/dx -y -3y dy/dx -3x +x dy/dx -9y आणि +3 dy/dx अपॉन 3x + y याचा² इक्वल टू पहा काय कॅन्सल होईल. हे -3x आहेत आणि हे +3x आहेत, कॅन्सल होतील. हे -3yने मल्टिप्लाय केल्यामुळे -3y dy/dx होईल. -3y इथे y पाहिजे -3y/dx हे 3y होतील. ही टर्म मायनसमध्ये आहे 3y/dx आणि ही प्लसमध्ये आहे 3y dy/dx. कॅन्सल होतील. x dy/dx हे -9 टाइम्स आणि हे 1 टाइम्स आहेत म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन होईल. या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे -8 टाइम्स होईल. -8 टाइम्स x dy/dx. बरोबर आहे. -9 टाइम्स +1 टाइम्स दोघांची सबट्रॅक्शन -8 टाइम्स x dy/dx. हे -y आणि +9y 9y आणि -y दोघांची सबट्रॅक्शन 8y + 8y. बरोबर आहे. अपॉन 3x + y याचा². पहा आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो dy/dx आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला ही पुट करायची आहे. dy/dxची व्हॅल्यू काय आलेली आहे, ही आलेली आहे. ही व्हॅल्यू पुट करायची आहे. सपोज हा 1 नंबर, हे इक्वेशन 1 नंबर. dy/dxची व्हॅल्यू आपल्याला ही पुट करायची आहे. इक्वल टू -8x आणि dy/dx ती व्हॅल्यू -x -3y -3y अपॉन 3x + y dy/dxची व्हॅल्यू आपण पुट केली +8y आणि अपॉन 3x + y². पहा इथे स्क्वेअर आलेला आहे, आपल्याला इथे क्यूब पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे 3x + yने आपण मल्टिप्लाय करू न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. 3x + yने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय 3x + y म्हणजे इथे क्यूब होईल. 2 न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. n अँड डीला आपण मल्टिप्लाय करू 3x + yने म्हणजे हा कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे. 3x + y परंतु येथे मल्टिप्लाय करावं लागेल, येथेही मल्टिप्लाय करावं लागेल. पहा आता पुढे कंटिन्यू करा तुम्ही. आता हे इरेज करतो मी. पहा न्यूमरेटर म्हणजे या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल 3x + yने म्हणजे हा 3x + y कॅन्सल होईल. बरोबर आहे. ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. येथे मल्टिप्लाय केल्यामुळे हे कॅन्सल होईल म्हणजे -8x
इक्वल टू ही व्हॅल्यू कशाची आहे d2y/dx², बरोबर आहे, इक्वल टू -8x आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील -x -3y, -x -3y प्लस 8y आणि 3x + y येथे मल्टिप्लाय करावं लागेल. प्रत्येक टर्मला आपण 3x + y ने मल्टिप्लाय करणार. आपण याला मल्टिप्लाय केल्यामुळे हा क्यूब होईल, 3x + y त्याचा आता क्यूब होईल, स्क्वेअर आहे आणि पुन्हा मल्टिप्लाय केल्यामुळे स्क्वेअरचा क्यूब होईल. आता काय करू, -8x ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, 8y ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे मायनस मायनस प्लस 8x² होईल, प्लस 8x², बरोबर आहे. हे मायनस मायनस प्लस 24xy प्लस 24xy आणि प्लस 8y² अपॉन 3x + y³ 8x², 24 आणि 24 48 होतील, 48xy प्लस 8y² अपॉन 3x + y येथे क्यूब इक्वल टू प्रत्येक टर्ममध्ये 8 कॉमन काढू. इथे 8 कॉमन काढता येईल, न्यूमरेटरमध्ये 8 कॉमन काढला आपण तर येथे x² होईल, येथे 6xy होईल आणि येथे y² होईल. ही व्हॅल्यू आलेली आहे x², 6xy प्लस y², बरोबर आहे. येथे 10 पुट करता येईल आपल्याला, ही व्हॅल्यू 10 आहे, 10 × 8 म्हणजे काय होईल 80 होईल, अपॉन 3x + y याचा क्यूब इक्वल टू ही व्हॅल्यू किती आहे, एवढी आहे 10 आहे, बरोबर आहे. म्हणजे 8 × एवढ्या व्हॅल्यूऐवजी 10 पुट करू आपण, अपॉन 3x + y³ म्हणजे काय होईल 10 × 8 80 अपॉन 3x + y याचा क्यूब. ही व्हॅल्यू कशाची आहे d2y/dx². हे प्रूफ झालेलं आहे, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. x इक्वल टू ही व्हॅल्यू आहे आणि y इक्वल टू ही व्हॅल्यू आहे. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. सोल्युशन दोघांची आपण डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू t. सोल्युशन x इक्वल टू a sin t मायनस b cos t. येथे a आणि b कॉन्स्टंट आहेत, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. Therefore dx/dt इक्वल टू a हा कॉन्स्टंट आहे, साईनचे डेरिव्हेटिव्ह cos t मायनस b ॲज इट इज cos t डेरिव्हेटिव्ह मायनस sin t. Therefore dx/dt इक्वल टू a cos t मायनस मायनस प्लस होतील b sin t. आता y ची व्हॅल्यू ही आहे, y इक्वल टू a cos t प्लस b sin t, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, विथ रिस्पेक्ट टू t. Therefore dy/dt a हा कॉन्स्टंट आहे, cos डेरिव्हेटिव्ह आहे मायनस sin t प्लस b साईनचे डेरिव्हेटिव्ह cos. Therefore dy/dt इक्वल टू हे मायनस a sin t आणि प्लस b cos t. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. नाऊ dy/dx इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt. दोघांच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत, आपण त्या पुट करू. Therefore dy/dx आपल्याला d2y/dx² पाहिजे, त्यासाठी आपण dy/dx फाइंड आउट करणार, नंतर पुन्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. ही व्हॅल्यू आहे मायनस a sin t
प्लस बी कॉस टी अपॉन, आणि ही व्हॅल्यू आहे ए कॉस टी प्लस बी साइन टी. ए साइन टी मायनस बी कॉस टी, ए साइन टी मायनस बी कॉस टी. पहा साईन फक्त अपोजिट आहेत, येथे मायनस साईन कॉमन काढू आपण. मायनस साईन कॉमन काढला तर हे काय होईल, ए साइन टी होईल आणि हे मायनस बी कॉस टी होईल. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला एक्सपोर्ट करता येईल, बरोबर आहे. अपॉन ए कॉस टी प्लस बी साइन टी हे आहे ॲज इट इज, याची व्हॅल्यू आपल्याला वाय पुट करता येईल प्लस बी कॉस टी. देअरफॉर dy बाय dx, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हे मायनस साईन, हे पहा याची व्हॅल्यू x आणि याची व्हॅल्यू y, बरोबर आहे. ए साइन टी मायनस बी कॉस टी म्हणजे x आणि ही व्हॅल्यू म्हणजे y. पहा ही व्हॅल्यू आहे dy बाय dx. आपल्याला d2y अपॉन dx स्क्वेअर पाहिजे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे हे d2y अपॉन dx स्क्वेअर होईल. पहा मायनस साईन, येथे आपण काय करणार, कोशंट रूल अप्लाय करणार u अपॉन v डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी. हे मायनस साईन ॲज इट इज, तो रूल कसा आहे, y म्हणजे v डेरिव्हेटिव्ह ऑफ x ddx ऑफ x, नंतर मायनस करणार आपण x आणि y ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx आणि अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे इथे वाय स्क्वेअर आलेला आहे, परंतु आपल्याला क्यूब पाहिजे. पहा थोडं सॉल्व करू आपण. हे मायनस ही डेरिव्हेटिव्ह एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे हे वाय, हे मायनस एक्स, हा एक्स ॲज इट इज dy बाय dx. एवढी व्हॅल्यू आपण ही पुट करू, सपोज 1 नंबर. ही व्हॅल्यू म्हणजे मायनस एक्स अपॉन वाय, हा एक्स आणि याची व्हॅल्यू आहे मायनस एक्स अपॉन वाय, मायनस एक्स अपॉन वाय म्हणजेच काय, dy बाय dx. येथे फ्रॉम 1 आणि अपॉन वाय स्क्वेअर इक्वल टू हे मायनस साईन वाय, इथे मल्टिप्लिकेशन आहे, हे मायनस मायनस प्लस होतील, मायनस आणि मायनस प्लस होतील, एक्स इंटू एक्स स्क्वेअर होईल आणि अपॉन वाय आणि अपॉन वाय स्क्वेअर, बरोबर आहे. आता आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला वायने मल्टिप्लाय करू, म्हणजे हा वाय स्क्वेअर होईल, बरोबर आहे, आणि हा एक्स स्क्वेअर होईल, येथे क्यूब होईल. ही व्हॅल्यू आहे d2y अपॉन dx स्क्वेअर. मल्टीप्लाय न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय वाय ने मल्टिप्लाय करू म्हणजे ते वाय स्क्वेअर होईल, बरोबर आहे. पुढे लिहितो देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर. वायने आपल्याला न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिनोमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे प्रत्येक टर्मला वायने मल्टिप्लाय करायचं आहे. वाय स्क्वेअर होईल, हे मायनस साईन, येथे वाय स्क्वेअर होईल, वायने मल्टिप्लाय केल्यामुळे हा वाय कॅन्सल होईल, प्लस एक्स स्क्वेअर, आणि येथे पण वायने मल्टिप्लाय केल्यामुळे वाय क्यूब होईल. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. मायनस साईन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इथे मागे पुढे लिहून घेऊ आपण. देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे, हे हा मायनस एक्स स्क्वेअर आधी लिहू आणि प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय क्यूब. याप्रमाणे प्रूफ झालेला आहे, हेन्स प्रूव्ड. इथे फक्त हा जो dy बाय dx आहे त्याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती व्हॅल्यू पुट करायची आहे आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.